So, as promised, we are back again. आणि बाय द टाईम आपले बाकीचे सगळे मित्र कधी येतील आपण महत्त्वाची कामं करूया. चॅनल लाईक करूया, सबस्क्राईब करूया, एस एस एंटरटेनमेंटच्या इंस्टाग्राम हे फॉलो करूया आणि प्रश्न तयार करूया. सो जयेश राजेश हिअर विल गो. आणि आपण त्याला एक्सेप्ट केलेलं आहे. आला का? आला 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 आणि आलेला आहे. Yes, good evening. मग CSK वर्सेस RR. Go. वन्स अगेन 2 विकेट किपर RR. बॅट्समन. तुझी Yes. फेवरेट टीम RR. तू मीडियामध्ये बघितली का? काय मीडियाची गंमत बघितली का? फिर एक बार गुरु वर्सेस चेला. काय संबंध आहे? संजू सॅमसनचं काय म्हणजे कधी धोनीच्या आगे अंडर कधी खेळलाय किंवा काय उगाचच. रिषभ पंतचं गुरु चालवायचं वर्सेस माहिती होतं. आता हे संजू सॅमसन मला नाही पाहिजे. एनिवे न्यूज वाल्यांना मी बघणंच सोडून दिलेलं आहे. मी फक्त एक क्रू दर्शक बघतो. सो दोघंही विकेट किपर बॅट्समन. ओके. आणि एक आता एक महत्वाचं म्हणजे एक टॉप ऑफ द ऑर्डर येतो बॅटिंगला आणि एक दिवसेंदिवस 6, 7, 8, 9 असं काहीतरी धोनीचं विचित्र प्रकार चालतो. पण आज तो जेवढा विचित्रपणा करेल तेवढं चांगलं आहे आमच्याच. आय वॉन्ट दॅट. कसं आता आज मला हवंय. राजस्थान रॉयल्स आले की तू लगेच म्हणजे समोरच्याने चुकीचं खेळायला पाहिजे. दिस इज नॉट स्पोर्ट्समॅन स्पिरिट. दिस इज नॉट स्पोर्ट्समॅन. तो व्हॉट स्पोर्ट्समॅन स्पिरिट यू आर टॉकिंग अबाउट. तो मूर्खपणा करतोय. आम्ही सांगितलं ना मूर्खपणा करायला. तो आगाऊपणा करतोय. तो हट्टीपणा करतोय. कोणी सांगितलं ते करायचं? तो काय तुझं मेवणा आहे का? मग सांग त्याला. असतात आपल्याला फायनान्स मिळालं असतं. तसंही धोनीच फिनिश्ड. धोनीमध्ये काय दम नाहीये लक्षात ठेव. हा ऍक्च्युली बट खूपसे लोक आहेत इन्क्लुडिंग मी. आम्हाला वाटतं की धोनीने परत एकदा चांगलं कमबॅक करावं. तो एक ते कहावत आहे माहिती का भाऊ, जवानी का दिया बुझने से पहले एक बार जोर से फडफडाता. अशी आमची इच्छा आहे की 2-3 अशा खतरनाक इनिंग्स त्याच्याकडनं बघावं. काय त्याचा जो त्याचा हट्टीपणा आहे, हट्टीपणा नडतो ना. काय करणार, आगाऊपणा ज्याला आपण म्हणतो. एनिवेज दोन्ही टीम मागच्या वेळेला टॉस जिंकले होते शेवटच्या मॅचेस मध्ये. दोन्ही टीम पहिली राऊंडच्या मॅचेस हरतात पण दुसऱ्या राऊंडच्या मॅचेस जिंकलेले आहेत आणि दोन्ही टीमनी आधी बॉलिंग घेतलेली. आणि दोन्ही टीम त्यांच्या म्हणजे राजस्थानने अगेन्स्ट DC आणि CSKने अगेन्स्ट पंजाब. सो दोन्ही टीम तसा सेम फुटिंगवर आहेत. कारण राजस्थाननी जोरदार विक्टरी मिळवली मागच्या वेळेला. मॉरिस आणि मिलर, करण अर्जुन जो काय हंगामा केला तो खतरनाक होता. आणि दुसरं, तू काय बोलतोयस का? मला डिस्टर्ब होतं. मध्येच असं नको बोलू. आणि दुसरं, यांनी CSKनी जे काही गुंडाळलं, दीपक चहारने जे काही 4 विकेट घेतल्या, त्यांनी जे काही गुंडाळलं पंजाबला, दॅट वॉज खतरनाक. सर्वात मोठं कारण माझ्या मते तरी रवींद्र जडेजा होतं. फिल्डिंग त्यांनी जी कॅच पकडली ती आणि त्यांनी रनआउट केला तू. आय गेस दॅट वुड बी द टर्निंग. फिल्डिंग चांगली होतीच, त्यात काय वाद नाही. पण जे स्विंग जो होता ना, स्विंग वॉज टेरिफिक यार. म्हणजे हाऊ कॅन यू डिस्काउंट द स्विंग बॉलिंग ऑफ दीपक चहार? यू कांट. बट जबरदस्त होते. सो आता यावेळी काय, जो जिंकेल त्यांनी काय घ्यायला पाहिजे? फिल्डिंग ऑफकोर्स. फिल्डिंग आणि कारण आय विल टेल यू द रिझन इज की या पीचचा सुरुवातीला अंदाज येत नाही. आणि एकदा रन्स पडल्या बोर्डवर, रन्स आल्या की मग सेकंड टीमला थोडासा अंदाज येतो. पुन्हा मुंबईमध्ये
ड्यूचा पण आहेच प्रॉब्लेम. हम्म. सो सेकंड बॅटिंग केलेली केव्हाही चांगली. सो जी टीम जिंकेल ती मोस्ट प्रॉब्ली फिल्डिंगच हो. असं दिसतंय. आणि बाकीचे प्लेयर्स तर ऐकतायत. लेट्स होप धोनी पण ऐकेल. सो नाही, सीएसके धोनी नाही ऐकणार, तो कोणाचाच नाही. सीएसके ची त्यांनी बॅटिंग जेव्हा त्याच्यावर अशी परिस्थिती आली की लोकांचं ऐकावं लागेल आता आपल्याला, तेव्हा त्यांनी टेस्ट क्रिकेट सोडून दिलं त्या माणसाने. एवढा हट्टी येतो. पण त्यांनी बदल नाही केले आपल्या गेम मध्ये, विच इज नॉट अ गुड साईन ऍक्च्युली, बट फाईन. आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. आज त्यांनी 7व्या, 8व्या, 9व्या नंबरवरच यावं बॅटिंगला, एवढी माझी इच्छा आहे. बिकॉज राजस्थान रॉयल्स इज माय टीम. ओके. आणि बॅटिंग लाईनअप सीएसके ची तुला वाटतं काही चेंजेस होतील? सीएसके ची आय डोंट थिंक दे विल चेंज, कारण धोनीचा तो पण एक गुणधर्म आहे, तो लवकर चेंज करत नाही. पण करायचं झालं तर ऋतुराज गायकवाडला टॉप ऑफ द ऑर्डर करू शकतो. शक्यता खूप कमी आहे, पण जर करायचं म्हटलं तर करू शकतो. बॉलिंग पण सेम असेल त्याला ऋतुराज गायकवाडला. बॉलिंग पण सेमच असेल मग. ऋतुराज गायकवाडला जर करायचं म्हटलं तर एक हरी निशांत म्हणून एक आहे, त्याच्याबद्दल जास्ती आपल्याला माहिती नाहीये, तो आहे. बाकी त्यांच्याकडे असं खूप जास्ती चान्स नाही. रॉबिन उत्तप्पा येस, प्रणव पण तेच बोलतोय, रॉबिन उत्तप्पाला खेळू शकतो टॉप आउट. तो एक चान्स आहे, पण मला वाटत नाही धोनी लगेच 2 मॅच नंतर असे चेंज करायचं. फाफ डुप्लीला बदलण्याचा काही प्रश्न नाही. मोईन अली पण चांगलंच खेळतोय नंबर 3 वर. रैना रायडू 150 आहे. सो रायडू थोडं डायसी आहे. इव्हन रायडूच्या जागेवर पण उत्तप्पाला खेळू शकतो, असं पण आहे. इव्हन दॅट इज अ चान्स. बाकी जडेजा आणि त्याच्यानंतर त्याचे जे बॉलर्स आहेत त्याच्यामध्ये पण तुला काय वाटतं, म्हणजे कोण आहे? धोनी स्वतः आहे, जड्डू आहे, ब्रावो एवढा काय हे नाहीये, पण नाही त्याला बदलणार. शार्दुल ठाकूर काहीतरी करायला शार्दुल ठाकूर रैना बरोबर. प्रणव म्हणतो रैना इज IPL स्टार. ट्रू, इज द स्टार ऑफ IPL. शार्दुल ठाकूरला पर्याय असू शकतो. येस. सॅम करन पण असेलच. त्यांनी सॅम करनला पण हात लावण्याचा प्रश्नच आहे. सॅम करन पण फिक्स. आता त्यांच्याकडे ना, जर शार्दुल ठाकूरला बदलायचं म्हटलं ना तर फास्ट बॉलिंग ऑप्शन्स कमी आहेत तसे त्यांच्याकडे. पण तो स्पिनर कृष्णप्पा गौतम जो आहे त्यांनी मागच्या वेळी चांगला परफॉर्म केला होता. कृष्णप्पा गौतम नाही काढणार, आम्हालाही माहितीये. दोन्ही नॉर्मली टीमला नाही हात लावत, पण ठाकूर म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा एवढी लो स्कोरिंग मॅच होती तेव्हा पण ऑलमोस्ट 30% रन्स हे ठाकूरने 30-40% रन्स ठाकूरने लीक केले होते. सो तो ही इज एक्सपेन्सिव्ह लगेच, पण त्याला नाही काढणार. पण जर काढायचं झालं तर कृष्णप्पा गौतम इज वन चॉईस फॉर देम. तर अशी आहे सीएसकेची टीम. सीएसकेची टीम मध्ये लवकर चेंजेस होत नाही. बट मी जेवढे फॅन फॉलोअर्स पाहिलेत ना, MI नंतर त्याच ताकदीचे किंवा जर तू म्हणशील सेकंड ज्याला लोक सर्वात जास्त प्रिफर करतात ती आहे सीएसकेची टीम. आता ती गेली काही वर्ष परफॉर्म करत नाहीये, बट इट इज वन ऑफ द फेवरेट टीम्स बघायला गेलं तर आधीपासून. सो पीपल आर लुकिंग आउट. नाव कम टू युअर फेवरेट टीम. काय आलं? काय लिहितोय जो जितका हळू टाकतो तो धोनीला आवडतो. सध्या ते पण आवडत नाही कारण तो येतच नाही बॅटिंगला. लेट्स सी. नाही बॅटिंगसाठी नाही बोलत आहे. बॅटिंगसाठी नाही बोलत. बॉलर म्हणून आपल्या टीम मध्ये आवडतो. असं तसं म्हणलं. आता येऊया तुझ्या फेवरेट टीम कडे. संजू सॅमसन येणारच ओपनिंग. ओके. वन डाऊन येणार संजू. नाही ओपनिंगला नाही. मागच्या वेळेला पण बटलर आणि मनन बोरा
मला वाटत नाही मनन वोराला हात लावला. अजून एक मॅच तरी तर मागच्या वेळेला फर्स्ट मॅच मध्ये चांगली ओपनिंग केली होती. मागच्या वेळेला एवढं नाही जमलं त्याला. बट संजू सॅमसन आहे नंबर 3. येस, आज वो खेलेगा. संजू आज खेलेगा, याद रखा. ठीक आहे. आणि येस, आज आणि हा जो आहे ना, अच्छा आता एक गंमत आहे. आपण त्या दिवशी म्हणजे मी तर विजय शंकरला नेहमी शिव्या घालतो, पण त्या दिवशी विजय शंकरनी तुमच्या अगेन्स्ट जरा तुमची हवा टाईट केली होती. हवा टाईट थोडा वेळ का असेल ना, हवा टाईट विथ काही नाही. ही वॉज प्लेन लकी. अरे तुमची फाटली होती, खरं सांगा. तुम्ही सगळे गायब होता. मी तुम्हाला लोकांना मेसेज करून करून तुम्ही गायब होतच. विजय शंकरनी आणि रन्स पण केले तुमच्या अगेन्स्ट. किती किती गेलं. माझा हॉटस्टार वाल्याला पकडलं नाही मी. मध्ये मध्ये चॅनल गायब होतं, मला बघता येत नाही. विजय शंकरनी तुमची वाट लावली होती. स्टोक्स तर नाहीच आहे. उंगल्या करत असतो पॅव्हलियन मध्ये बसून. बट दॅट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट. या बट वी कांट हेल्प इट. सो मनन वोरा नंतर मी याच्याबद्दल बोलत होतो. कोण? आपला विजय शंकर. कारण विजय शंकरचा जत्रेत हरपलेला भाऊ आमच्या टीम मध्ये आहे आणि त्याचं नाव आहे शिवम दुबे. पण शिवम दुबे एखाद दुसरी मॅच खेळला जेव्हा तो मुंबई इंडियन्स मध्ये होता. कधी ते झालं? हिस्ट्री नको सांगू. हिस्ट्री काय आता ते सांगून काय उपयोग नाहीये. तो विराट कोहलीला हे खूप उशिरा कळलं आणि आता यांना पण कळायला हवं शिवम दुबे इज नॉट अ नंबर 4 बॅट्समन. त्याची तेवढी लायकी नाही. आय एम सॉरी. शिवम दुबे विजय शंकर पेक्षा युजलेस आहे शिवम दुबे. म्हणजे आज शिवम दुबे खेळू शकतो, काही कामाचा नाही. बघू त्याला काढायला पाहिजे. नको आम्हाला ते काहीतरी एक्सपेरिमेंटच नकोय. त्याच्या जागी एखादा बॉलर खेळवा चालेल. अरे यशस्वी जयस्वाल आहे ना, त्याला खेळवा ना. यशस्वी जयस्वाल इज सच अ गुड प्रॉस्पेक्ट यार. त्याला खेळवा, तो मुलगा चांगला आहे. अंडर 19 मध्ये कशाला आहे शिवम दुबे? अंडर 19 मध्ये पण त्याचं खतरनाक खेळ होतं. मिलरला काढली मिलरला पर्याय नाहीये. रियान पराग बद्दल काय वाटतं तुला? रियान पराग टीम मध्ये असावं की नसावं? चांगला करतो तो. फ्लिक 6 छान होत्या त्याच्या मागच्या मॅचेस. म्हणजे जी लॉंग चेज वाली मॅच होती जी टू हिट. कारण आमचे 11 होते. कारण आमचे सगळे बाजीराव आहेत, झोपलेले असतात. सकाळी त्यांना उठवावं लागतं. ओके. रियान पराग मला नाही वाटत टीम मध्ये बसतो यार. रियान पराग नाही, मजा नाही त्याच्यात. मग त्याच्यापेक्षा कोणाला कार्तिक त्यागीला वगैरे किंवा मग रियान पराग पेक्षा आहे ना तो, पण तो परफॉर्म करत नाहीये ना. रियान पराग इज गुड, ओके, बट इज नॉट परफॉर्म. मुंबईमध्ये 2 का 3 सीझन हा खेळला ना तो मयंक मार्कंडे. स्पिनर राईट. स्पिनर येस. तो मयंक मार्कंडे इज गुड. मयंक मार्कंडेला खेळू शकतो. राहुल तेवतिया सीएसके ला फोडणार. राहुल तेवतियावर टीका होते, तो आज फोडणार आहे सीएसके. शिवम दुबेने धावून ठीक आहे. ते शिवम दुबेचं नाव नको घेऊ बाबा, तो इरिटेटिंग आहे. आणि मग त्याच्यानंतर आमचा मिस्टर 16.25 क्रिस मॉरिस. तर आहेच. म्हणजे आता अजून 10 कोटी वसूल करायचे तुम्हाला त्यांच्याकडून. 10 नाही, किती 12 कोटी. नाही 10 कोटी नाही, आत्ताचे 3 झाले. 3 कोटी एक मॅच जिंकून दिली. 3 कशा पद्धतीने जिंकून दिली ती पण महत्वाची. अच्छा. त्याच्यानंतर बाकीचे बॉलिंग मध्ये जयदेव उनाडगड. प्रणवी सिंग, रियान पराग इज गुड फॉर फिल्डिंग टू.
आहे, प्रश्नच नाही, फिल्डिंग चांगली आहे त्याची. बट लेट्स से, जर बदलला तर म्हणतोय, बदलायला पाहिजे असं नाही, पण दिस विल बी हिज लास्ट चान्स. जयदेव उनाडकर नंतर दॅट बॉय चेतन सकारिया इज गुड. मागच्या वेळेला नाही विकेट मिळाली त्याला, थोडी फिल्डिंग 33 runs, no wicket. मध्ये झाली मागच्या वेळी, बट आय गेस होतं, म्हणजे एक मॅच अशी होऊ शकते. टेम्परामेंट तरी मुलाचं चांगलं दिसतंय यंग गन मध्ये. कोणाचं? सकारिया ना? सकाळी आणि म्हणजे जिकडे धोनीला, विजय शंकरला, शिवम दुबेला एवढे चान्स देऊ शकतो, दिस बॉय डेफिनेटली डिझर्व्स. हे तर खरी गोष्ट आहे, दुबे खेळतो तर कोणी पण खेळू शकतो, मान्य आहे. येस, ऍब्सोल्युटली. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, मुस्तफिझुर. ही इज कमिंग बॅक इन फॉर्म. ही शुड. मुस्तफिझुर ऍक्च्युअली मला असं ही शुड. मागच्या वेळेला पण त्यांनी म्हणजे अगेन्स्ट डीसी पण 29 रन देऊन 2 विकेट घेतल्या, 2-2. बट ते पण 4 ओव्हरमध्ये. बट राजस्थान रॉयल्स साठी बॉलिंग स्ट्रॉंग होणं हे खूप गरजेचं आहे. आता नाही, पुढच्या याच्यामध्ये प्रश्नच नाही. पण मग बट पण आजच्या मॅचला म्हणशील तर तसं सीएसके ची पण बॉलिंग एवढी काही खास नाहीच. व्हॉट अबाउट आर्चर? आर्चर अजून हेच आहे ना, इंजर्डच आहे. तुमच्या प्लेयर्स एवढे आणि आर्चर, बेन स्टोक्स इंजर्ड, दोन्ही फॉरेनर इंजर्ड. क्रिस मॉरिसने एवढे पैसे दिले. ओके, आता आपण बघूया हेड टू हेड. 23 आहे. येस प्रणव, यू आर राईट. लुक्स अ बॅलन्स साइड फॉर राजस्थान. येस, आणि हेच मी आता पटकन प्रेडिक्शन देऊन टाकतो. वी आर गोइंग टू विन टुडे. राजस्थान इज गोइंग टू विन अगेन्स्ट CSK, द डॅड्स आर्मी. डॅड्स आर्मी इज गोइंग टू लूज. 23 मध्ये तसं CSK लिडिंग आहे 14-9. पण ते 14 वो पहिले के ना. 14 जिंकलेत आणि राजस्थान 9 जिंकलेले आहेत. 2020 मध्ये दोन्ही मॅचेस राजस्थान जिंकले गेल्या वर्षी. आणि 2019 मध्ये CSK दोन्ही जिंकले. मला राजस्थान रॉयल्सचं एक खूप क्लिअरली आठवतं, पहिला IPL ती लोक जिंकली होती, राईट, अंडर द कॅप्टन्सी ऑफ शेन वॉर्न. आणि तेव्हा अजिंक्य रहाणे होता त्यांच्या टीम मध्ये. थिंग्स चेंज. दॅट टाइम ही वॉज व्हेरी यंग. आणि त्यांच्या टीम मध्ये बरेच होते. कोण तो एक, तो स्वप्नील आरोस्कर नावाचा एक होता. असं वेगळीच टीम होती त्यांची राजस्थान रॉयल्सची. बट दॅट वॉज फन टू वॉच. लेट्स सी, इट्स बीन 14 years now. 14 खूप झाले. 2008 मध्ये पहिला IPL होता. म्हणजे दिस इज IPL, ह्या 14वा IPL आहे ना. हो, हा 14वा. 14वा. Raina should go. Battles. Yes, Pranav, what you are talking is true. Battles. Mustafiz can be the trump card for Rajasthan. तेव्हा you should go early. कुठे अर्ली? म्हणजे बॅटिंगला अर्ली का बॅटिंग वरून आउट होऊन अर्ली? काय नक्की म्हणायचं तुला? ओके, हा जो आहे मोईन अली इज इन गुड फॉर्म. त्याला लवकर काढायला पाहिजे. मोईन अली आणि रैना, दॅट इज अ की. मोईन अली आणि सुरेश रैना जेवढे लवकर जातील ना, तिथे सगळी गणित आहे, सूत्र हातात यायला पाहिजे. आणि फॅफचा पण फॉर्म थोडा आलेला गोष्ट आहे. मागच्या सिरीज मध्ये नव्हता. बट आणि दीपक चहार वर्सेस बटलर जरी मागच्या मॅच मध्ये लवकर आउट झाला असला तरी आपल्याला माहिती आहे बटलर, बेअरस्टो हे दोन विचित्र प्लेयर्स आहेत.
ते कधी फॉर्म मध्ये येतील महेश, तू आणि किती ते विचित्र कसे रन स्कोर करतील. हो. तर म्हणजे ते कसे रन स्कोर करतात, कसे स्कोर बोर्ड कसा हलत राहतो ते कळतच नाही. हे दोघे जण बॅटिंग जेव्हा करतात आणि अचानक आपण बघतो तेव्हा 30, 35, 40 झालेले असतात. सो खूप डेंजरस आहेत दोघे जण. बटलर बेस्ट आणि बटलर गेल्या 2 मॅच मध्ये एवढा काही खास खेळलेला नाहीये. सो यू कॅन एक्सपेक्ट हिम टू फायर टुडे. लेट्स सी कोण कुठे फायर होतं. लेट्स सी. कळेलच ना. कोण कुठे फायर होते वेगळी गोष्ट. पण एक बॅटल समजलं. ओके, व्हॉट्स गोइंग टू बी द सेकंड बॅटल? सेकंड बॅटर बोललो ना, चहार वर्सेस बटलर. चहार वर्सेस बटलर. ओके, अँड फर्स्ट वन इज? येस, फर्स्ट वन इज मुस्तफिजुर वर्सेस मोईन अली आणि सुरेश रैना. ओके, चहार वर्सेस बटलर. लेट्स सी. चहाचे बॉलिंग फिगर्स तेवढे आहेत, म्हणजे मागच्या मॅच मध्ये खेळला तो, पण त्याच्या आधी मला आठवत नाहीये त्याची एकदम अशी धडाकेबाज इनिंग अशी काही. बाबा तू विसरलास का? मी तुला त्या दिवशी सांगितलं चहारचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 7 रनला 6 विकेट घेतलेत त्यांनी. हो, हा, तू बोललेलास. आणि ही हॅज गॉट अ व्हेरी गुड स्विंग. चहार इज अ व्हेरी गुड स्विंग बॉलर. लेट्स सी. हाईट पण चांगली आहे त्याची. येस, लेट्स सी. ओके, सो या. आणि मला अजून एक प्रेडिक्शन टाकायचे आहे. हु वुड बी द काकडा ऑफ? यावेळी काकडा कोणाचा बसेल? काकडा संजू सॅमसन. सवाल. बरोबर, ऑरेंज कॅप मिळायची चान्सेस आहेत त्याला, जर काकडा बनला तो व्यवस्थित. आम्हाला नको ऑरेंज कॅप. आम्हाला ऑरेंज कॅप नको. वी वॉन्ट टू रीच द प्ले ऑफ्स. ऑरेंज कॅप मिळाली नाही मिळाली फरक नाही पडत. प्ले ऑफ्स रीच करायचं. प्ले ऑफ मध्ये जाऊन हरतो तर असं सांगता येतं ना की बाबा प्ले ऑफ पर्यंत गेलो. मागचे 2 मॅच, मागचे 2 सीझन मी डीसी ला सपोर्ट करतो. बरोबर आहे. त्यातले 2019 मध्ये डीसी प्ले ऑफ मध्ये पोहोचली आणि मग हरली. गेल्या वर्षी फायनलला हरली. ओके, निदान प्ले ऑफला तर पोहोचणारच राजस्थान रॉयल. निदान कम से कम. चलो, चांगलंय. ओके, सो एकच मिनिट. मी प्रणवला सांगतो की जरा तू चेक करून ठेव तुझी सेटिंग काय आहे. लवकरात लवकर आम्हाला जॉईन हो एक दिवस. ओके, ठीक. चल, ठीक आहे. ओके. सी या. बाय. तुम्ही पण तुमचे प्रेडिक्शन्स जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा टाकून ठेवा. मग जो जिंकेल त्याला आम्ही शाबासकी देऊ.